कीर्तन देवाची कृपा आहे असं म्हणतात, बरोबर का नाही? रेड्यामुखी वेद बोलविला, तसं हे आहे. माणूस कसाही असला तरी कीर्तनाच्या माध्यमातून त्याला आणि भगवत प्राप्तीचा एक सुलभ असा मार्ग आहे हा. कीर्तनामध्ये तास 2 तास जे काही वेळ मिळेल तेवढं बसावं. संसारामध्ये सुट्टीच मिळत नाही हो. माणूस संसारामध्ये किती कमवलं किती आलं तरी ते कमीच पडतं, त्यामुळे तो त्याच्यातच व्यापात अडकलेला असतो. म्हणून वेळ काढून थोडा इथं आलं तर देवालाही बरं वाटतं की माझं लेकरू माझ्यापाशी आलं. आईला वाटतं का नाही? तरुणपणामध्ये मुलं मोठी होतात आणि घरीच येत नाही, आई टेन्शनमध्ये असते, 1 वाजली तरी येत नाही. तसं देवाचं असतं, देवालाही अशी काळजी वाटते की माझा जीव आहे माझ्यापासून, कारण आपण सगळे त्या भगवंताचं स्वरूप आहोत. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी, तीही उभी मूर्ती विटेवरी. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो आहे. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं म्हणजे आहे, नाहीतर मग आपल्याला तिकडे जावं लागतं नाही का? परमात्मा गेला म्हणजे निष्परान झाला की मनुष्य जय जय राम करत त्याला पोचवतात लोक. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आणि काही लोकांचं म्हणणं तो 3 चरणांचा, काहींचं 3.5 चरणांचा असा तो अभंग आहे. अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. सगळ्यांना परिचय हा नेमकं काय आहे? खंडेरायाच्या भक्तीवरती आधारित आहे. आणि इंद्रनील पर्वतावर त्या मणिमल्ल दैत्यांचं प्रादुर्भाव झाला, माजले, म्हणून भगवान शिवशंकरांनी आणि तिथं अवतार धारण करून त्या खंडेरायाच्या रूपात त्या मणिमल्लांना मारलं. त्याच्यावरती आधारित आणि नाथ महाराजांनी हे रूपक रचलेलं आहे. वास्तविक पाहिलं तर हा तत्वज्ञानाचा अभंग आहे. लोकांच्या लक्षात येत नाही, लोकांना वाटतं की हे आपलं चालीमध्ये सगळे रंगतात. त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते तत्वज्ञानाचं आहे. म्हणजे आम्ही काय आहोत, प्रत्येक जीवामध्ये जे नित्य निरंतर चाललेलं आहे. नाथ महाराजांनी काय केलं, त्या काळामध्ये वाघ्या मुरळीच्या नावाखाली जो काही म्हणजे अवास्तव व्यभिचार सुरू झाला, त्याला कुठेतरी पायबंद लागावा म्हणून सात्विक मार्गाचा त्याच्यामध्ये अवलंब करून दिला आणि ह्या अभंगाची रचना केली. त्याचा थोडक्यात भावार्थ असा आहे, अहम भावा सोहम. कसं होतं, अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी. म्हणजे असं वाघा म्हणजे जीवस्वरूपाला म्हटलंय, म्हणजे आपल्याला म्हटलंय. आणि अहम आणि सोहम हा आपला श्वास आहे जो निरंतर आपल्या हृदयामधून चाललेला आहे. त्या अहम वाघा आणि सोहम वाघाच्या मध्ये आपला तो जीव अडकलाय. आणि प्रेम नगरा वारी. बऱ्याच जणांना असं वाटतं की वारकरी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणारा तेवढाच वारकरी नाही का? संत शिरोमणी सावता महाराज कधी पंढरपूरला गेलेच नाही, तरी ते वारकरीच होते ना. आमचे गुरुदेव समर्थ शंकर बाबा कधी वारीला गेले नाही, पण पांडुरंग त्यांच्याकडे जायचे. वारकरी त्याला म्हणायचं जो निरंतर भगवंताचं स्मरण करतो, पांडुरंगाचं स्मरण करतो, त्याला वारकरी म्हणायचं. आणि त्याचं प्रतिपादन नाथ महाराजांनी ह्या अभंगामध्ये केलंय. ते कसं, त्यांनी दृष्टांत दिलाय खंडोबारायाचा. आता गंमत अशी आहे, पांडुरंगाचे भक्त नाथ महाराज आणि खंडेरायाचा दृष्टांत कसा दिला असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर असं असतं, वारकरी संप्रदाय हा अद्वैत ज्ञानावर आधारित आहे. म्हणजे काय, एको ब्रह्म द्वितीय नास्ती. या जगामध्ये केवळ एक ब्रह्मस्वरूप भरलेलं आहे, दुसरं काहीच नाही. त्यामुळं देवादिदेव महादेव आणि भगवान विष्णू एकच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, तुकोबाराया सांगतात. तसं नाथ महाराज सुद्धा सांगतात नाही का, त्रिशूळावरी काशीपुरी आणि चक्रावरी पंढरी, दोघे सारखे सारखे, एका विभूतीचा गोळा आणि एका कस्तुरीचा टिळा, एका गजचर्म व्याघ्रांबर, एका भरजरी पितांबर, दोघे सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे. हा नाथरायाचा दृष्टांत आहे सुंदर असा, की दोघं एकच आहेत, काही वेगळं नाही. त्यामुळं नाथ महाराजांनी या अहम वाघा सोहम वाघाच्या निमित्तानं खंडेरायाला तिथं घेतलंय. का, पुढच्या चरणामध्ये ते म्हणतात, इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी. इच्छा मुरळी म्हणजे काय, आपलं मन. तिकडची मुरळी नाही बरं, आपलं मन. आपण आपल्या मनाच्या पाठीमागं गेलं की काही खरं नाही, माणूस कुठं जाईन त्याची काही गॅरंटी नाही. म्हणून नाथ महाराजांनी त्या मुरळीचं
रूपक मनाला दिलेलं आहे, इच्छेला दिलेलं आहे. आपली इच्छा पूर्णच होत नाही कधी मरेपर्यंत. बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. साधू संतांनी जो बोध दिला, जी आपल्याला तत्व सांगितली आणि त्याचं तेल आपल्या ज्ञानरूपी ह्या आत्मरूपामध्ये टाकून ती दिवटी पेटवा आणि महाद्वारामध्ये तिला लावा. महाद्वार म्हणजे काय? माणसाचं मस्तक, जिथं याला 2 डोळ्याच्या मध्ये जी जागा असते त्याला महाद्वार म्हणतात तंत्रशास्त्रामध्ये. म्हणजे योगी ज्यावेळेस ध्यान करतात ते 2 डोळ्याच्या मध्ये करतात, म्हणून त्याला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्यासाठीचं महाद्वार म्हणतात. ज्यावेळेस एखादा साधक हळूहळू साधना करत असतो, त्याची कुंडलिनी नावाची एक शक्ती असते, ती जागृत होते आणि या भ्रूमध्यापर्यंत येते. तिथून वरती ती जातच नाही. मात्र समर्थ सद्गुरूंच्या कृपेनं ते महाद्वार उघडलं जातं आणि मग त्याला तिथं प्रवेश मिळतो, असा त्याचा सिद्धांत आहे. म्हणून नाथ महाराजांनी काय सांगितलं? बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. कधी त्या इच्छा मुरळीला थोडंसं दुर्लक्ष करा आणि मग करा. पहिल्या चरणामध्ये सांगतात अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी. हे प्रेमनगर कोण आहे बाबा? कुठले? ते जेजुरी वगैरे नाही बरं का. नाथ महाराजांना सांगायचे प्रेमनगर म्हणजे हृदय. त्या हृदयामध्ये जो हृदयस्थ परमात्मा आहे आणि त्या हृदयामध्ये ते पांडुरंगाचं स्वरूप आहे आणि त्याला, त्या देवाला पाहण्यासाठी माझा जो श्वास आहे तो निरंतर त्या जीवाला घेऊन आतपर्यंत जातोय, पण आपल्याला माहीतच नाही. आपण जन्माला आलेला असतो ना, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या 2 सूत्रांच्या मध्ये जगतो. त्याला अहम आणि सोहम म्हणतात. आता सर्व माता मावल्या आहेत तिथं. 9 महिने 9 दिवस आणि आम्ही गर्भामध्ये असतो यांच्या आईच्या, बरोबर की नाही? मग 9 महिने 9 दिवस काय होतं? आम्हाला जे काही खाणं पिणं असतं ना, सप्लाय, आमचं तोंड बंद असतं, आमचं नाकही बंद असतं, पण आईच्या नाळेमधून त्या गर्भाला नाळ गेलेली असती, त्याच्या माध्यमातून सगळं काही जातं. म्हणजे श्वास असो, रक्त असो, जे काय असेल त्या आईच्या गर्भातून त्या बाळाला जातं. त्या बाळाला स्वतःचं नाक उघडण्याची क्षमता नसते, तोंड उघडण्याची क्षमता नसते. मग त्या आईच्या नाळेवरती त्याचं जीवन असतं. 9 महिने 9 दिवस भरले आणि ते बाळंत झाली आई आणि ते बाळ बाहेर आलं. बाहेर आल्याबरोबर त्याची नाळ तुटते. पहा बरं, मोठं गंमत आहे. नाळ तुटल्याबरोबर काय होतं? त्या आईच्या शरीरातून त्याला जो श्वास जात असतो तो बंद होतो. नाळ तुटते ना, बंद झाला आता. आणि बंद झाल्याबरोबर त्याची नाकाची झडप उघडते आणि पहिला श्वास त्याच्या आतमध्ये जातो. या पृथ्वी तलावर आल्याबरोबर पहिला श्वास म्हणजे प्राण, आतापर्यंत तो आईच्या जीवावर जगतोय, आणि पहिला प्राण आतमध्ये जातो. आणि तो प्राण जाताना त्याच्या नाकाला ती सवय नसते, त्या नाशिकेला त्या ज्या श्वासाच्या नळ्या असतात हृदयापर्यंत फुफ्फुसापर्यंत जाणाऱ्या, त्याला सवयच नसल्यामुळे त्याला त्रास होतो. त्रास नसल्यावर ते बोंबलतं. बोंबलत्याबरोबर डॉक्टर म्हणतात वेल डन, हां एक्सलंट बेबी. आता ते ओरडतंय, पण डॉक्टर काय सांगतात? बाळ चांगलं आहे, कारण त्याचा तो प्राण त्याच्या आतमध्ये पोचला आणि ते आता जागृत झालं. समजा ते नाही झालं तर ते डॉक्टर त्याला उलटं पकडतात, हाणतात, मारतात, थोपडतात, बरंच काय काय करतात, पण त्याला ते जागृत करतात. का? त्याची ती नाकाची झडप उघडलेलीच नसते. एकदा ती झडप उघडली की मग ते मुलगं आलं, थोडक्यात पृथ्वी तलावर आलं. हा आपल्या साधू संतांनी सिद्धांत हजारो वर्षापूर्वी मांडलाय. डॉक्टर लोक आता सांगतात, परंतु आमच्या साधू संतांना हजारो वर्षापूर्वी माहिती आहे. आणि त्या पहिल्या श्वासाला सो असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं. मग नाथ महाराजांनी त्याला अहम वाघा सोहम वाघा अशी एक उपमा दिलेली आहे. आणि ज्यावेळेस मग तो पृथ्वी तलावर येतो, लहानाचा मोठा होतो, आईला विसरूनही जातो, मग बायको येते, संसार होतो, अनेक गोष्टी असतात. आणि एक दिवस कुठेतरी तरफडतं आणि मरतं. ते मरतं कसं? तर ज्यावेळेस काही होतं, गाडीचा ॲक्सिडेंट होतो, पडतं, आजारी पडतं, जे काय होईल ते होईल, जीवनामध्ये काही पण घडतं. आणि त्याचा जो गेलेला श्वास आहे त्याचं नाव आहे हम. तो हम बाहेर गेला की परत येतच नाही, त्याला घेताच येत नाही. घेताच येत नाही त्यावेळेस तो मेला म्हणून डिक्लेअर करतात. श्वास आतमध्ये आलाच नाही, म्हणजे पृथ्वी तलावर आल्याबरोबर श्वास घेतला आणि गेल्याबरोबर मेला. म्हणजे आला त्यावेळेस तो जिवंत झाला आणि गेला त्यावेळेस मिळत. ह्या सोहम ह्या 2 अक्षराच्या मध्ये जीवन माणसाचं जीवन आहे. आणि नाथ महाराजांनी त्याचं वर्णन सुंदर असं केलंय. अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी. तो श्वास नित्य निरंतर आपल्या हृदयामध्ये जात असतो आणि त्या हृदयस्थ परमात्म्याचं रोज चरण स्पर्श करत असतो, परंतु त्या जीवाला माहीत नसतं.
त्याला ज्ञानोबाराय सांगतात आजपा जप उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. तो आजपाजप म्हणजे हा श्वास, आपण त्याला सोहम. बऱ्याचशा संप्रदायामध्ये ह्या मंत्राला बीज मंत्र म्हटलं जातं. अत्यंत आमचे गुरुदेव सांगतात आसोनी ग्रहस्थाश्रमी लक्ष जयाचे सोहम ब्रह्मी तो जगाचा होय सामी सत्यदान हे त्रिवाचा. ज्याचं लक्ष नित्य निरंतर त्या श्वासावर असतं आणि तो जगाचा स्वामी होऊ शकतो. बरं, म्हणून ज्ञानोबारायांनी काय केलं, ही सर्वसामान्य माणसं आपला श्वास हाच देव आहे. त्याला ते ब्राह्मण लोक म्हणतात ना प्राणाय स्वाहा, बरोबर का नाही? तो प्राण म्हणजे जाणारा जो प्राण आहे त्याचं ते नित्य निरंतर पूजन करतात. कारण प्राण जर गेला आपणही गेलो, म्हणजे प्राण हाच देवाचं खरं स्वरूप आहे असं साधू संतांनी म्हटलंय. आपल्याला मात्र त्याची काही जाणीव नसते. आपण ऐकतो, पाहतो, रोज श्वास घेतो, परंतु त्या श्वासाचं मात्र आपल्याला काही गांभीर्य नसतं. मग साधू संत काय सांगतात, त्या श्वासावरती अनुसंधान करा, त्या श्वासावरती निरंतर ध्यान करा. ते ध्यान केलं तर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपण ते करू शकत नाही, कारण आपण या संसारामध्ये अडकलेलो आहे. श्वास निर्गुण निराकार आहे, त्याच्याकडे आपलं लक्षच जात नाही. म्हणून साधू संतांनी काय केलं, नामस्मरणाचा मार्ग सांगितला. हो, रामकृष्ण नामे दोन्ही ये साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवण संसार दोडावे. ज्ञानोबारांच्या लक्षात आलं की सर्वसामान्य माणसं त्या सोहम श्वास त्याच्याबरोबर जरी असला तरी त्याला काय ते जुमानणार नाहीत. म्हणून मग गोड असा, जसं लहान बाळाला दूध आवडत नाही, आई काय करते साखर टाकून देते त्याला गोड लागावं म्हणून, तसं साधू संतांनी काय केलं, नामस्मरणाचा गोडवा त्याच्यामध्ये टाकून त्या श्वासाला आणि नामरूपी करून टाकलं. नित्य निरंतर प्रत्येक जीव 21,600 एवढा श्वास रोज घेतो बरं का, 21,600. आणि ज्ञानोबारायांनी साधू संतांनी या श्वासाबरोबर प्रत्येक श्वासागणीस एक नामस्मरण व्हावं या उद्देशानं हे हरिपाठासारखी आणि निमित्त काढली. हे कीर्तनरूपी सेवेचं निमित्त काढलं. कारण या कीर्तनामध्ये मध्ये मध्ये असतं का नाही, विठाल 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 का असतं बरं. साधू संतांना माहिती होतं आमच्या मनामध्ये असणारे जे काही राग द्वेष काम क्रोध आदी जे विकार आहेत आम्हाला घालवताच येत नाहीत. साधू संतांना माहिती की यांना औषध दिल्याशिवाय पर्याय नाही. मग औषध काय, विठ्ठल नाम, नाही का. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा करावा विठ्ठल जीव भावी, करावा विठ्ठल जीवे भावी, करावा विठ्ठल जीवे भावी. कशा करता बोलायचं, तुकोबारांनी कशाला सांगितलं की विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल बोला, विठ्ठल पहा. कारण आमचं गणित असं की आम्हाला आमची जी काही मायाजाळाची जी गंमती ती सुटणारच नाही. आम्ही अजून मायेत अडकतो. आणि तुकोबारांना माहिती आहे थोडं 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 नामस्मरण केलं तर हे आपोआप त्या प्रवृत्तीवर येतील, नाही का. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि कामक्रोध हे केले घर. तो देह त्या विठ्ठलाने भरला की कामक्रोध आपोआप निघून जातील आणि मनुष्य देवस्वरूप होईल, नाही का. देव पहावयाशी गेलो आणि देवाची होऊन गेलो, असा त्याचा अर्थ आहे. आणि नाथ महाराजांनी हे रूपक या इथं जोडलेलं आहे. अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. आणि नाथ महाराज सांगतात की या अहम वाघामयी श्वासाला जो आपल्या हृदयामध्ये जो रोज श्वास जातो फक्त त्याच्यावर लक्ष ठेवा, सावध होऊन त्याच्यावर लक्ष ठेवा, म्हणजे भजनी लागा असं म्हटलंय. भजनी लागा म्हणजे काय, त्याला भजा, त्याला पाहत राहा तो कुठं चाललाय. बऱ्याचदा लोकांना माहितच नसतं, ह्या अभंगाचा अर्थ थोडा उलटा पालटा लावतात लोक आपल्या सोयीनं. तसं नाही, ते आपल्या सोहम श्वासाच्या साधनेचं मर्म नाथ महाराजांनी असं त्या रूपकामधून पटवलंय. आणि प्रेम नगर आवारी या हृदयामध्ये आणि भगवंताचा वास आहे, त्याला आपण प्रेमाचं नगर म्हणतो, म्हणून प्रेम नगर आवारी, नाही का. नाथ महाराज एक ठिकाणी म्हणतात देखिली पंढरी देही जनीवनी, नाही का. देखिली पंढरी देही जनीवनी. मी पंढरी कुठं पाहिली, माझ्या देहामध्ये पाहिली, जनासामान्यामध्ये पाहिली, या जना वनामध्ये पाहिली, सगळीकडे पाहिली. कारण तो पांडुरंग कुठे, त्या हृदयामध्ये, नाही का. गंमत अशी आहे, आमचा पांडुरंग आमच्या हृदयामध्ये असताना सुद्धा आम्हाला कळत नाही. आम्ही आपल्या नादामध्ये असतो या संसाराच्या. या गंमत अशी आहे
संसार किती केला तरी तो संपत नाही. म्हातारपण आलं की असं वाटतं की आता थोड्या दिवसांनी सोडू, सुटतच नाही. मुलं मोठी झालेली असतात, मग आईबापांना वाटतं ते सुधारलं की सोडू, ते सुधरतच नाही. हे मेलं तरी कठीण आहे. हा संसार असाच आहे, जंगडगुत्ता आहे हा, न सुटणारा. म्हणून ज्ञानोबारायांनी असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी माझ्या. जिभेनं वेग धरा आणि त्या नामस्मरणाचं अवलंबन करा. वेदशास्त्र सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतील, तुमच्यावर कृपा करतील. तर तुमची एवढी ख्याती होईल की तुमच्या मुखातून सरस्वती बाहेर पडेल, असा त्या नामस्मरणाचा महिमा सांगितला आहे. नाथ महाराजांचं प्रत्येक जीवाला तळमळीनं हेच सांगणं आहे की या श्वासावरती लक्ष ठेवा. श्वासावरती येणारा श्वास, जाणारा श्वास, त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याच्याबरोबर नामस्मरणाचं एक एक घोट पित राहा. ब्रह्मरस घेई काढा, नाही कशा करता काढा घ्यायचा? त्या नामस्मरण रूपी तो ब्रह्मरस आहे. हरिनामाचा खिचडी काला. साधू संत कशा करता सांगतात ते? हरिनामाचा खिचडी काला कारण तो खा, म्हणजे आपोआप त्या ब्रह्मस्वरूपाला माणूस प्राप्त होतो. आणि हे नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. नाथ महाराज पुढे सांगतात, इच्छा नावाच्या या मुरळीकडे पाहू नका. ही इच्छा कधी पूर्णच होत नाही. पुराणांमध्ये एक कथा येते आणि चक्रवर्ती राजा विश्वामित्र असतो. त्या काळामध्ये एक प्रथा असायची, 52व्या वर्षी आणि वानप्रस्थाला जायचं. 52 वर्ष म्हणजे बऱ्यापैकी असतं, म्हणजे सगळ्या संसाराच्या गाठी सुटलेल्या असतात. सुटत नाहीत पण सुटण्यासारखी परिस्थिती असते. आपल्याकडून काय होत नाही पण विनाकारण लुडबुड करायचं संसारात ते एक पात्र असतं घरातलं. मुलांना नको वाटतं, हे कधी तिकडे मंदिरात जाऊन बसते अशी मुलांची इच्छा असते. आणि बापाला असं वाटतं मुलं सुधारलीच नाही अजून, मी का जाऊ, असा एक प्रॉब्लेम असतो तो. हा सगळ्या जगभर हे चाललेलं आहे बरं. 99% असंच चाललेलं आहे. आणि विश्वामित्र त्या काळामध्ये प्रथा होत्या. राजे रजवाडे मोठे महात्मे 52 वर्षी आणि वानप्रस्थाला जायचे, म्हणजे सर्व घरदार त्या मोठ्या मुलाच्या हातामध्ये द्यायचं आणि वानप्रस्थ म्हणजे जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करायची. विश्वामित्रांनाही वाटलं चला, आणि गेले गंगेच्या किनाऱ्यावर. आपला एक आश्रम बांधा राजा आहे, चक्रवर्ती राजा. 108 बायका आहेत बरं, सोन्यासारख्या सुंदर अशा बायका. सगळं सोडून ते राजपाट आणि हा जंगलामध्ये आले महाराज. तपश्चर्या सुरू झाली, कठोर तपश्चर्या आहे. ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, सर्व शास्त्रांचं ज्ञान आहे. आणि तपश्चर्या करता करता 8 वर्ष गेली. वयाचं 60 वर्ष आलं आणि 60व्या वर्षी एक दिवस अशी गंमत झाली. हे लवकर जायचे पहाटे आणि गंगेवरती आंघोळ करून परत येऊन आपल्या ध्यानाला बसायचे. त्या दिवशी उशीर झाला थोडा उठायला आणि गेले. त्या गंगेचा घाट उतरत उतरत, रस्ते कच्चे, त्या काळात काही बांधकामं नव्हती. घाट उतरत उतरत गेल्यानंतर ते जिथं आंघोळ करायचे तिथं एक
25 वर्षाची एक स्त्री अशी आंघोळ करताना त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी स्त्री आंघोळ करते. आता 8 वर्ष झालं सर्व संसार सोडून आलाय म्हणून हरी 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 करत आपलं त्यांनी रस्ता मोडला. दुसरीकडे गेले. एखादी माता माऊली कोण आंघोळ करत असेल आपण कशाला तिकडे जायचं, हा त्यांच्या मधला भाव. कारण 8 वर्ष झालं सगळं सोडलंय. राजा आहे, चक्रवर्ती राजा आहे, सगळं सोडून आलाय म्हणजे त्यागी आहे. तिकडे जाऊन आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर आणि ही त्याच्या पुढे चालली. आंघोळ करून ही पण आली ना बाहेर, त्यांच्याच रस्त्याला त्यांच्या पुढे चालली. यांनी पाहिलं तो रस्ता असा घाटाचा आहे, थोडासा उंच आहे. ही कोणतरी तरुण स्त्री दिसती. मग त्यांनी थांबले थोडेसे, तिला जाऊ दिलं आणि नंतर गेले. अगदी तीच परिस्थिती दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी मात्र गंमत झाली. ती यांच्या अगोदर थोडीशी आली होती. अगदी त्या घाट पास करताना ह्यांच्या जवळून गेली, खिटून गेली. तिने शायनिंग केली असं समजा आपल्या भाषेमध्ये. खिटून गेल्यानंतर ह्यांना थोडंसं, पुरुष आहे स्त्री आहे, आणि गेल्यानंतर आंघोळीला ते डुबकी मारल्याबरोबर त्यांच्या डोक्यात ते चक्र फिरलं. कोण होती? काल नव्हतं बरं, काल माता माऊली होती. आज मात्र थोडंसं चक्र फिरलं. कोण होती? आपण तर कधी पाहिली नाही. 8 वर्ष झालं आपण इथे. आंघोळ केली कशी बशी, डुबकी मारली आणि वर गेले. ध्यानाला बसले, ध्यानच नाही लागलं. हो, अस्पष्ट त्या आणि स्त्रीची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागली. बसत बसत ध्यान उरकलं. आणि तिसऱ्या दिवशी परत गेल्यानंतर ही पुन्हा दिसली. आता हा राजा आहे, भीत नाही. राजा घाबरतो का कुणाला? त्याने विचारलं, कोण आहेस तू? आता ती काही कमी आहे का? म्हणली मी तुमची दाशी आहे. म्हणले कमाले. म्हणले मी 8 वर्ष झालं इथं राहतो, मला कोणी दाशी वगैरे नव्हती. म्हणली तू कुठून आलीस? महाराज म्हणले तुम्ही ध्यानाला बसता आणि तुम्ही बसल्यानंतर मी माझं आंघोळ वगैरे सगळं करून आल्यानंतर हे सगळ्या आश्रमचा सडा संमार्जन सगळं काही उरकते आणि तुम्हाला फुलं फळं सगळं आणून देते. मी तुमची सेवा करते. राजाला वाटलं कदाचित आपल्या मुलांनी वगैरे पाठवले असेल म्हणून ते जाऊन ध्यानाला बसले. आता ध्यान लागतं का हो अशा वेळेस? ध्यान नाही लागत. मनाचा स्वभाव आहे, त्या मनामध्ये नको ते उडी मारून बसतं. आता ते मात्र बेचैन झाले, कारण आता बोलणं झालं स्पष्ट समोर. आणि दाशी आता काही टेन्शनच नाही. मजल अजून थोडी पुढे गेली. म्हणजे पहिल्या दिवशी कोण होती? माता माऊली होती. बरं, स्त्री पुरुषाचं नातं असं विचित्र असतं. ह्या जगामध्ये माझ्या माऊली आहेत सगळ्या, परंतु असंच असतं. दुर्दैव ह्या मनाचा खेळ आहे. ह्या मनाचा विषय चाललाय. इच्छा कशी असते, मन कसं असतं. 99% पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या मनामध्ये हे असे विश्वामित्र फिरत असतात बरं का. कुणी सांगन की मी तसा नाही, असं काही नाही. शेजारी किती सुंदर पत्नी असेल ना तरी चष्म्यामधून तिकडली पाहतो, असा प्रॉब्लेम आहे हा. विश्वामित्राची अवस्था अशी झाली. आता ध्यान करतात, ध्यानाला बसले आणि ही दिसती सुंदर आहे, 20-25 वर्षाची तरुण स्त्री आहे. आणि काय आता ते डोक्यामध्ये चक्र फिरायला लागलं. 8 वर्षाची तपश्चर्या आणि बाबाचं ध्यान भंग झालं. त्याला काही ध्यान लागे ना. उठले, दाशी कुठे म्हणे, आता शोधायला गेले. आता आज थोडी अजून हिंमत आली. आता दाशी आहे म्हटलं विचारायला हरकत आहे. आवाज दिला, कुठे काय, तुझं नाव काय? मेनका नाव आहे म्हणले माझी. मेनका. इंद्राने पाठवली होती तिला असं म्हणतात. ती मेनका म्हणजे मला ध्यानच लागत नाही. जशी मी तुला पाहिलंय तसं काय माझं खरं नाही. मला तुझ्याबरोबर लग्न करायचं म्हणले. काही हरकत नाही म्हणले, मी दाशीचे तुमची. आणि लग्न केलं बरं विश्वामित्राने. गांधर्व पद्धतीनं त्या काळात लग्न, म्हणजे दोघांनी एक दुसऱ्याला माळ घालायची. लग्न झालं. काही ब्राह्मणाची मुहूर्ताची गरज नव्हती. झालं लग्न. संसारही सुरू झाला. 1-1.5 वर्षामध्ये त्यांना एक मुलगी झाली. आता मुलगी झाल्यानंतर विश्वामित्रांच्या लक्षातच नाही की सगळं संसार सोडून आलेला माणूस या बरं कमी नाही, बरं फालतू नाही हा. असा काही लफडेबाज माणूस असंही नाही. तपस्वी आहे, ज्ञानी आहे, शास्त्राचं ज्ञान आहे, साधू संतांच्या बद्दल अत्यंत प्रेम आहे. आणि गंमत अशी झाली की ती मुलगी त्या पाळण्यात टाकलेली आहे आणि ती रडायला लागली. आणि ती मेनका त्यावेळेस गंगेवर गेलेली आहे कपडे धुवायला. आणि रडता राही ना ते बाळ. हा बेचैन झाला. सगळं सोडलेला महात्मा आहे बरं, तपस्वी आहे, 8 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. तुमच्या आमच्यासारखं काम नाही, खूप कठोर तपश्चर्या आहे त्याची. आणि आवाज दिला मेनकेला. 4-5 मोठ्याने आवाज दिला. 2 शिव्याही दिल्या. आली रागानं. काय झालं म्हणे? ही रडती तू कुठं गेली म्हणे. रडती तर मग तुमचं काम नाही का? नवरा आहे ना, हक्क आहे. भांडण झालं दोघांचं, फार अटीतटीचं भांडण झालं. आणि विश्वामित्राला पश्चाताप झाला, डोळ्यातून पाणी आलं. मी सर्व राजपाट 108 बायका सोडून आलेला तो राजा चक्रवर्ती
आणि ज्याच्या समोर मोठे मोठे सेना सैन्य असं थरथर कापायचं, एका बाईचा मी गुलाम झालो आणि पुन्हा हिच्याबरोबर संसार थाटला. कसं काय असं होऊ शकतं? हा, अशी गंमत आहे. जो माणूस जेवढा उंच जाईल ना त्याला पडण्याची भीती असते, खाली चालणाऱ्याला काही पडायचं काम नाही. तपस्वी उंच असतात, ते खूप उंच गेलेले असतात, म्हणून त्यांच्या मनामध्ये असा प्रसंग आला तर त्याच्यावर ही वेळ येऊ शकते. आणि विश्वामित्रांना पश्चाताप झाल्यानंतर हात जोडले, मेनके माझ्याकडून चूक झाली, ही तुझी मुलगी तू सांभाळ, मी जातो. तुला काय पाहिजे ते? नाही नाही म्हणली, ती मुलगी तुमची तुम्हाला घ्या, मी चालले. आणि गेली बाई निघूनच गेली. आता झालं का झंझट? म्हणजे बाई पण गेली आणि ती पोरगी ठेवली. आता ह्याची तपश्चर्या कशी व्हायची? टेन्शनमध्ये आले महाराज. त्या बाळाला घेतलं, तिचं नाव शकुंतला बरं. आणि शेजारी कण्व नावाचे एक ऋषीमुनी होते, त्यांच्या आश्रमात गेले आणि आपला अपराध सांगितला. हे पहा, जगामध्ये जो आपलं पाप सांगतो ना त्याच्या एवढा श्रेष्ठ माणूस कोण नसतो. हो. आणि त्यांनी सांगितलं, कण्व मुनींना सांगितलं की माझ्याकडून अपराध घडला, मी 8 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा एका स्त्रीच्या मोहात पडलो आणि हा संसार थाटला. ही मुलगी झाली मला, आता काय करायचं? मी आता तपश्चर्या करणार आहे, हिला तुम्ही सांभाळा. आणि त्या कण्व मुनींनी त्या लहान मुलीला सांभाळलं. तिचं नाव शकुंतला. शकुंतला म्हणजे दुष्यंत राजाची पत्नी. तिच्या मुलाचं नाव भरत आणि या देशाचं नाव भारत त्याच्या नावावरून पडलं. बरं, प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या एका मुलीच्या पोटी जन्माला आलेलं हे बाळ, त्याचं नाव भरत. हा देश आपला त्याच्या नावावर चालतो. अशी ह्या विश्वामित्राची कहाणी सांगण्याचं कारण काय? माणसाचं मन असंच असतं, प्रत्येक माणसाचं बरं का. म्हणून साधू संतांनी काय केलं? देवाचं चिंतन करायला सांगितलं. असा बोध मिळतो आपल्याला कशामधून? या कीर्तनामधून. हा बोध आहे ना. विश्वामित्राची जर अशी अवस्था होऊ शकते, तुमची आमची पण होईल ना, सांगता येत नाही. आपलं मन आहे. पहा, गंमत अशी आहे, अजामेळ नावाचा एक वारकरी होता बरं, भागवतकार आहेत महाराज. अजामेळाचं चरित्र खूप सुंदर आहे. आणि तो वारकरी आहे. आणि एक दिवस काय झालं, त्याला त्यांच्या गुरूंनी सांगितलं जा फुलं वगैरे तोडून आण. आणि ते गेलं नदीवर. तरुण आहे आणि खूप तपस्वी आहे. 4-4, 5-5 तास ध्यानाला बसायचा. आणि तिथं एक वेश्या आंघोळ करत होती, त्याच्या डोक्यात ती घुसली. आणि तिला डायरेक्ट विचारलं, हा जरा विचित्रच होता, म्हणला मला तुझ्याबरोबर लग्न करायचे म्हणली करते. आणि केलं लग्न आणि संसार थाटला अजामेळानं. एक वारकरी चांगला आणि ब्राह्मण, आणि लग्न थाटलं. 4-5 पोरं झाली. परंतु धार्मिक होता. धार्मिक असल्यामुळं त्याचे विचार चांगले होते. एक चूक झाली, खड्ड्यात पडला. त्या मुलांची नाव ठेवली नारायण, केशव, गोविंद. मुलं मोठी झाली. आणि एक दिवस काय केलं, बापाला काढला बाहेर घरातून. काही कमीत नाही म्हणले, नुसतं देवाचं नाव घेते. कशा करता मी व्याप केलंय? चांगला वारकरी होतो आणि या मोहात पडलो. 2-3 मुलं झाली, यांच्यासाठी मी सारं जीवन घालवलं मुलांचं कल्याण व्हावं म्हणून. आणि आज यांनी मला घराबाहेर काढलं. गेलं बिचारं, गंगेच्या किनाऱ्यावर एक झोपडं बांधलं आणि म्हणले आता मरेपर्यंत फक्त देवाचं नाव घ्यायचं, नारायण नारायण. आणि नामस्मरण सुरू केलं. सगळं विसरून देवाच्या चरणी. आणि 12 वर्ष नामस्मरण केलं. एकच वेळ खायचे, जे मिळेल तेवढं. कधी नाही मिळालं तर सोडून द्यायचे. वैकुंठातून विमान आलं बरं न्यायला. म्हणजे त्या इच्छारूपी मुरळीच्या मागे लागल्यामुळे विश्वामित्राची अवस्था झाली, त्या अजामेळाची अवस्था झाली. पण त्याच्यानंतर परिस्थितीनं त्यांना बोध मिळाला आणि त्यांनी त्या बोधरूपी आणि विचारानं आपल्या मनामध्ये त्या नामस्मरण रूपी त्या तेलाची आहुती टाकली, दिवटी पेटवली आणि जीवन धन्य झालं. विश्वामित्राचं काय झालं माहिती आहे का? पश्चाताप झाल्यानंतर काय केलं, त्या मुलीला त्या कण्व मुनींच्या हवाली केल्यानंतर तपश्चर्याला लागले. 12 वर्ष कठोर तपश्चर्या केली, केवळ कडुनिंबाची पानं खाऊन. आमच्या गुरुदेवांनी 12 वर्ष कडुनिंबाची पानं खाऊन तपश्चर्या केली, समर्थ शंकर बाबांनी. तसंच हैबत बाबा आहेत ना, आपण आळंदीला जातो, त्या हैबत बाबांनी सुद्धा 12 वर्ष कडुनिंबाची पानं खाऊन तपश्चर्या केली. काहीच खाल्लं नाही बरं, पाणी आणि कडुलिंब. देव सोपा आहे का? देव कुणालाही भेटत नाही. देव त्यालाच भेटतो जो त्याच्यासाठी सर्वस्व सोडून देतो. देवाची मोठी गंमत आहे. लोकांना असं वाटतं की बस चला पंढरपूरला सेल्फी काढली की देव मिळतो, असं नाही. ती मजा आहे, आपलं टाइमपास. ठीक आहे, कुठल्या तरी निमित्तानं गेलं पण पाहिजे, कारण गेल्याशिवाय कळणार नाही. वारकरी झालं पाहिजे. वारकरीची मजा वेगळीच असते नाही का? आणि पुंडलिकरायाने त्या देवाकडून वरदान मागून घेतले, मूढ पापी जैसे तैसे तरी कासे लावून. अरे पापी असू दे, पण त्यांची तू त्या बेडा पार करून टाक, असा आशीर्वाद घेतलाय पांडुरंगाकडून. म्हणून ते वारकरी खूप महत्वाचे आहेत.
वारकरी झालं पाहिजे. ब्रह्मदेवानी जशी सृष्टी निर्माण केली ना, अशी प्रतिसृष्टी निर्माण केली. एवढी शक्ती आली त्यांच्यामध्ये. पहा, गंभीर चूक केलेला माणूस पुन्हा पश्चातापाच्या त्या आणि अग्नीमध्ये जोडून त्यांनी तपश्चर्या केली, प्रतिसृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीमधलं उदाहरण म्हणजे आपण जो ऊस खातो ना, असं शास्त्रामध्ये आहे. ते ऊस म्हणजे ब्रह्मदेवाच्या सृष्टीमधलं गवत, म्हणजे त्या विश्वामित्राच्या सृष्टीमधलं गवत. ब्रह्मदेवाने जे बनवलं त्याच्यापेक्षा सरस असं विश्वामित्राने निर्माण केलं. मग ते ऊसनं घेतलं ब्रह्मदेवानी, आमच्याही पृथ्वीवर द्या थोडंसं, त्याचं नाव ऊस, म्हणून आपण त्या ऊसापासून आणि गुळ बनवतो, साखर बनवतो. हे त्या विश्वामित्राची देण आहे, जो आपल्या तपश्चर्येमध्ये पतन झाला होता. पुन्हा त्याला जागृती आली आणि त्या मनाचा बोध घेऊन त्यानं तपश्चर्या केली. म्हणून किती चूक झाली एखाद्याची तरी ते विसरून जावं. आपणही चुकत असतो, ते आपण पदराखाली ठेवतो. आपलं जर मुलगा चुकलं तर आपण सांगतो का जगाला? दुसरा चुकला तर आपण लगेच सांगतो. बघा, प्रॉब्लेम आहे हा माणसाचा. माणसाला दुसऱ्याचं पाहण्याची प्रवृत्ती आहे. आपण काय करतो ते कुणालाच कळत नाही. रस्त्याने चालला ना, पावसाळ्यामध्ये संडास असते ना, नाक धरून तोंड धरून काय कसे कसे पळतात आणि सकाळी सकाळी संडासामध्ये तासभर त्याच्यावरच बसतील. गंमत आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम मनाचा आपल्या. आपण दुसऱ्याकडे पाहून फक्त त्या बुद्धीने पाहतो. म्हणून दुसऱ्याचे दोष पाहू नये. देह शुद्ध करूनही भजनी भजावे, अनेकांचे नाठवावे दोष गुण. नाथ महाराज म्हणतात, दुसऱ्याचं दोष गुण पाहण्यापेक्षा आणि आपलं मन शुद्ध करून त्या देवाच्या चिंतनामध्ये राहावं. म्हणून नाथ महाराजांनी त्या इच्छा मुरळीच्या आणि मनाला बोध कसा द्यावा त्याच्यापासून वाचण्यासाठी, त्याच्यासाठी या दुसऱ्या चरणाची निर्मिती. इच्छा मुरळीचा पाहू नका, इच्छा मुरळीचा पाहू नका, कोणाला नरकाद्वारी महाराज सांगतात, आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारोहारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी. देवाला खंडेरायाला वांग्याचं भरीत देतात ना, त्याचं ते रूपक आहे. रोडगा देतात. रोडग्याला अनेक प्रकारचे, काही ठिकाणी ते पिठाचा गोळा उकडतात, काही ठिकाणी भाजतात, काही ठिकाणी असे रोडग्याचे अनेक प्रकार आहेत. महाराष्ट्रभरातून जिकडे तिकडे आपल्या आपल्या पद्धतीनं ते केलं जातं आणि तो ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. पण नाथ महाराज काय सांगतात, असं करू नका, तुम्ही स्वतःलाच अर्पण करा. काय करा? स्वतःलाच अर्पण करा. आपण काही कमी आहे का? बस झालं, आता 50, 55, 60 वर्ष वय झालं, किती दिवस संसारात राहायचं, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. चला आता असं करा, सगळं व्याप सोडा, मुलांच्या हातात देऊन टाका. पण मुलं तसं गडबड करून टाकतील, 7-12 विकून टाकतील. त्यामुळे तो प्रश्न असतो आपल्या पुढं. त्यामुळे आपण काही देत नाही, म्हणजे तिथं अडकतो. हे मायाजाळ आहे मोठं गमतीचं. पण नाथ महाराजांनी सांगितलंय, बोध बुधली ज्ञान दिवटी आधीच्या चरणामध्ये. बोध घ्या, काही सोडायची गरज नाही. परंतु हे सर्व मिथ्या आहे, हे सर्व मिथ्या आहे याची जाणीव ठेवा. भाडेकरी असतो ना, भाडेकरी आपल्या घरामध्ये राहतो. तो कसा राहतो? त्याला जर म्हणलं तुम्ही उद्या खाली करायचं, मालक 2 दिवस द्या की म्हणतो. बरोबर का नाही? 2 दिवस द्या, मी कुठेतरी घर पाहतो आणि मग खाली होतो. पण समजा आपलंच घर जर कुणी खाली करायला आलं तर, चला तुमचं घर, काय होईल आपलं? परिस्थिती बघा.
म्हणजे भाडेकऱ्यासारखं राहायचं बरं का, असं नाथ महाराज सांगतात. ही नाती गोती गंमत अशी आहे ना, आपण जन्माला आलो म्हणजे आपली मुलं बाळ पत्नी सगळी आपली प्रेमाची लोक आहेत, परंतु त्या प्रेमाची असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये जास्त अडकायचं नाही असं साधू संत सांगतात. आत्मनिवेदन म्हणजे नवविधा भक्तीतली सर्वश्रेष्ठ भक्ती आहे ना. श्रवण, कीर्तन, मनन किंवा नामस्मरण, अर्चन, वंदन, पादसेवन, सख्य, दास्य आणि आत्मनिवेदन अशा नवविधा भक्तीचे प्रकार आहेत. म्हणजे माणूस भक्ती करत असताना सर्व करतो, असं काही वेगळं वेगळं नाही, एकच माणूस सगळं काही करतो. पण त्याच्यातून शेवटची जी आत्मनिवेदन भक्ती आहे त्याला कळतं की देवाशिवाय काही खरं नाही. मग तो देवाला म्हणतो, देवा आता बस झालं हे झंझट, आता मी आलो आळंदीला कायमचा, बरं तासाभरासाठी नाही. त्याला आत्मनिवेदन भक्ती. आपण घेऊ जाऊन परत येतो संध्याकाळी, घरचे म्हणतात आलं वाटतं म्हातारं, टेन्शनमध्ये असतात ती, त्यांना ते नको असतं. पण आपल्याला असं वाटतं की माझ्यावर खूप प्रेम करतात. हा प्रॉब्लेम आहे आपला, असंच वाटतं ना. पोरांना विचारा एकदा हक्कानी. नाथ महाराज म्हणतात आत्मनिवेदन भरीत रोडगा निभतील हारोहारी. तुम्ही स्वतःला समर्पण करा, बस झालं आता. देवा मी तुझा आहे, मी भक्त तू देव ऐसे करी, आहे ना. दुसरं काहीच नको मला, तुझं चरण दे, त्याच्या पलीकडं मला काही खरं नाही, असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. आपलं नाही अजून, त्यामुळं आपणही करावं असं त्यांची इच्छा आहे. हे खंडेराय आहेत ना, त्या काळामध्ये हजारो शेकडो वर्ष झाली असतील, इतिहासाला काही तारीख नाही बरं. मोठे राजा होते आणि त्यांचं नाव खंडेराया का. हातामध्ये खंडा म्हणजे तलवार, हा तलवार हा शब्द उर्दू आहे बरं, खंडा शब्द खऱ्या अर्थाने आपल्या भाषेचा आहे. आणि ज्या राजाच्या हातामध्ये तो खंडा आहे त्याला खंडेराया असं नाव आहे. जे शत्रूचं आणि त्या मणिमल्ल दैत्याचं किंवा तशा माणसांचं परिपत्य करायचा. शास्त्रामध्ये मणिमल्ल म्हणजे काम क्रोधाचं प्रतीक आहे. काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भवा. रजोगुणापासून त्याची उत्पत्ती निर्माण होते. म्हणजे माणूस रजोगुण असतो ना, रजोगुण मोठी गमतीदार गोष्ट आहे. माझ्यासारखा कुणीच नाही असं ज्यावेळेस माणसाला वाटतं त्यावेळेस समजायचं रजोगुण आला. आणि मग त्याच्या पाठीमाग काम क्रोध त्याच्या बोकांडी बसतात. ज्याला वाटतं ना मी श्रेष्ठ, त्याच्यावरती बसल्याशिवाय राहत नाही. हा नवल हे अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाचे पाठी, संज्ञानाचे संकट नाचवी. शहाण्याच्या मागे लागते पहिलं अहंकार, काम, क्रोध. म्हणून नाथ महाराज त्या विषयाला धरून सांगतात, तुम्ही काय करा आत्मनिवेदन भक्तीचं आणि मर्म समजा. खंडेरायासारखं. आणि इथं पाहता हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे ना. आता हे आमच्या तरुण मंडळींनी उभं केलं. या गावचा इतिहास खूप गोड आहे बरं. मागच्या वर्षी मी सांगितला होता, यावर्षी सांगावं असं वाटतं. आता निघालंय नेमकं खंडेरायाचं आणि छत्रपतींचं नाव आलं. छत्रपतींसारखं दैवत म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे असं मानतात. आहेच तसं. जसं ज्ञानोबरायांनी सर्वसामान्य माणसांना भक्ती ज्ञानाचा वारसा मोकळा करून दिला. नाही तर ते ठराविक म्हणजे ब्राह्मण समाजाचे असा एक गैरसमज होता की आमच्याशिवाय वेदांत कुणाचंच नाही. संस्कृतमधलं ज्ञान बाहेर येऊच देत नव्हते. मग ज्ञानोबरायांनी काय केलं, रेड्यामुखी वेद बोलविला आणि गर्व तुझ्यांचा हरविला. त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. का केला असं नसं, त्याची गंमत सांगतो. रेडा म्हणजे अपशकुनी पशु म्हणून मानला जातो. रेड्याला सगळ्या पशुमध्ये अपशकुनी मानलं जातं. त्याच्यासारखा बाबा अपशकुनी नाहीच, त्याला हात पण लावू नये असं मानतात शास्त्रामध्ये. मग ज्ञानोबरायांनी त्यालाच निवडला. त्याच्या मुखातून वेद बोलायला लावले आणि लिहून घेतलं त्या ब्राह्मण मंडळींकडून. त्यांनी लिहून दिलं, तुम्ही तर देवाचे अवतार आहात, तुमच्या नादाला लागणं काही सोपं आहे का. तुम्ही देवाचे अवतार आहात आणि तुम्ही जे म्हणाल ते. आणि मग ज्ञानोबरायांना जे त्यांचं जन्माचं सार्थक होतं, जे हेतू होता ज्याच्यासाठी ते जन्माला आले होते, ते कोणतं होतं, सर्वसामान्यांसाठी ज्ञान मुक्त करून देणं. आणि मग त्यांनी ब्रह्मसाम्राज्य दीपिका आहे ना, त्या ज्ञानेश्वरीची रचना केली कुठं, नेवाशाला. आणि तुमच्या आमच्यासाठी ओपन करू. आज आपण ऐकतो की नाही, ही त्या ज्ञानोबरायांची कृपा आहे. ज्ञानोबरायांनी सर्वसामान्यांना, ज्ञानोबरायांच्या दिंडीमध्ये कोण कोण होतं माहिती आहे, सावता महाराज होते माळी समाजाचे, नरहरी महाराज होते सोनार होते, ते गोरोबा काका होते कुंभार होते है ना, सुखोबाराया होते महार समाजाचे होते. महार समाजातील खूप माणसं आहेत ज्ञानोबरायांच्या दिंडीमध्ये. हो, चोखोबाराया, त्यांची पत्नी सोयराबाई, रंका, बंका, भागू मारीन अशी नावं आहेत बरं.
आणि हे खूप विद्वान होते, ज्ञानी होते. पांडुरंग त्यांच्याशी बोलायचा प्रत्यक्षात, एवढा मोठा अधिकार होता. चोखोबा यांच्या रचना जर पाहिल्या तर ब्राह्मणाला लाजवण अशा त्यांच्या सुंदर अशा. त्यांची पत्नी म्हणजे त्या काळातही ते सुशिक्षित होते. लोक म्हणतात की त्यांना शिक्षण वगैरे मिळालं नाही, असं काही नाही. त्या काळात शिक्षण व्यवस्था होती. ब्राह्मण मंडळी गावोगाव जाऊन शिकवायचे. त्याशिवाय चोखोबारा यांची पत्नी म्हणून काय, सुखाचे हे नाम आवडीने सुखाचे नाम आवडी गावे, सुखाचे नाम आवडी गावे. वाचे आळवावे वावे विठोबासी सुखाचे नाम आवडी सुखाचे नाम चोखोबाराची पत्नी त्यांचं हे रचना आहे, सुंदर अशा रचना आहेत. त्यांचं संपूर्ण घरदार सुशिक्षित होतं. सगळ्यांनी अभंग लिहिलेत. आपण म्हणू तरी कमीत कमी या दोन महात्म्यांनी आणि आपल्यावर अनंत उपकार केलेत. एक ज्ञानोबाराय आणि एक शिवछत्रपती, ज्यांनी आपल्याला जगायला शिकवलं. आणि ज्ञानोबारायांनी त्या जगताना मरायचं कसं त्याच्यासाठीचं ज्ञान दिलं. नाथराय सांगतात की आपलं आत्मनिवेदन करा भगवंतापाशी आणि स्वतःला समर्पित करा. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अनंत पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानोबाराय सांगतात मी माझे सर्व विसरलं पाहिजे, त्याशिवाय देव मिळत नाही. म्हणून आत्मनिवेदनाची ती शेवटची आणि अवस्था आहे. आपल्याला आपलं पण गेलं पाहिजे. आपल्याला आपलं पण जातच नाही, नाही का. वर्गणी दिली तरी माझं नाव आलं नाही रे माईकवर असं आपण म्हणतो, ते आपलं पण आहे ना. नाथरायांनी सुंदर असं हे प्रकरण आणि त्या खंडोबारायाच्या रूपकातून आपल्याला सांगितलेलं आहे. हृदयस्थ परमात्मा आणि तो पांडुरंग परमात्मा आणि तो खंडेराया एकच आहे असं त्यांना सांगायचंय. काही वेगळे वेगळे नाहीत. आमचा भाव वेगळा आहे. आम्ही देवाला अनेक रूप इथं हे आणि आपण ज्या प्रांगणामध्ये बसलोय नाही का, देवराज सेव्यमान पावनाग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रबिंदू शेखरम कृपाकरम नारदादी योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ भजे. याला काल भैरवनाथ म्हणतात, नाही का. मार्तंड भैरव असं यांचं नाव आहे. महादेवाचं एक रूप आहे. आणि ते मल्हारी मार्तंड ते पण महादेवाचं रूप आहे. आणि हा वारसा वारकरी संप्रदायाचा आहे बरं. म्हणजे आदिनाथ भगवान शिवशंकरापासून ज्ञानोबारायापर्यंत आलेली ही परंपरा. आणि आज तुमच्या आमच्यामध्ये जे आपण ऐकतोय जे बोलतोय ते त्या ज्ञानोबारायांची कृपा आहे ना. कीर्तनाचं महत्व असं आहे, कीर्तन ही साधना आहे बरं. एकाच वेळेस दोघांनाही सारखीच प्राप्त होणारी. म्हणजे मी बोलतो आणि आपण सगळे ऐकता तर दोघेही समप्रमाणात त्याचे वाटेकरी आहेत. इथं काही एकाला जास्त एकाला कमी मिळणार नाही है ना. म्हणून कीर्तनाचा महिमा साधू संतांनी खूप सांगितलेला. हे वातावरण असं आहे, हा नाद ब्रह्म असा आहे आणि हे देवाचं प्रांगण आहे. दुसरं मनात येतच नाही. काही माता मावल्यांना असं थोडंसं असेल, बाबा घरी आला असेल, वाट पाहत असेल थोडंसं, पण तरी पण इथून जावं असं वाटत नाही. बरोबर ना. हा देवाचा महिमा आहे. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे ते नामच नाही. ज्ञानोबाराय सांगतात कीर्तनामध्ये बसा, हो पाप सुद्धा राहणार हे का नाही. अनंत कोटी पाप गेली असे ज्ञानोबाराय सांगतात. काय काळजी करायची गरज आहे. ज्ञानोबारायांवर सगळ्यांचा विश्वास आहे का नाही. अशी किती पाप केली असतील आपण. वाल्मिकीनी 7 रांजण भरून माणसं मारली असं म्हणतात, बरोबर का नाही. आपल्यापैकी किती लोकांनी किती मारली काय आहे का. काय टेन्शन घ्यायची गरज आहे. विनाकारण आपण टेन्शनमध्ये होतो. आणि काही लोक तोंडच दाखवत नाही, देवाकडे जायचं नाही. मी असं केलं, मी रात्री पिलो. अरे पिला तर पिला, काय फरक पडतो. जा ना देवाला एकदा पिला तर पिला. दारू पण देवानीच निर्माण केली ना, आहे का नाही. समजा देवाला दारू नकोच असती तर कशाला निर्माण करून दिली असती. ती दारू बनवणारी पहिली मारली असती. दारू पिणं हा काय गुन्हा नाही, परंतु पिल्यानंतर मरतो ते भोग पण भोगायचे, बरोबर ना. कायद्याने गुन्हा आहे का नाही ना. गुन्हा कशाला म्हणतो आपण, कायद्याने गुन्हा असणार गुन्हा. शासनाने तर सोडलंय, चालू केलं, ते लायसन वगैरे देतात म्हणजे गुन्हा नाही. पण पिल्यानंतर माणूस मरते, त्याला पर्याय नाही. दारू पिण्यापेक्षा नाही का हे प्या ना. नामसंकीर्तनाचा महिमा, कीर्तनाचा महिमा याच्यावर बोलतोय आपण नाही का. ऐसा कीर्तन महिमा जगा माझी श्रेष्ठ.
अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी. तुम्ही त्या श्वासाबरोबर आणि नामस्मरणाचं चिंतन करा आणि त्या प्रेमनगराची हृदयाची वारी करा. तिथंच तो परमात्मा आहे. निमित्त आहे पांडुरंगाचं त्या पंढरीनाथाचं. खरं तो आतमध्ये आहे ना. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, दुसरीकडे नाहीच ते. म्हणून नाथरायांनी तळमळीने सांगितलंय आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी. आणि एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचावर. याचा अर्थ असा आहे की आमच्या हृदयामध्ये तो पांडुरंग परमात्मा आहे आणि श्वासरूपी कुंचा. कुंचा म्हणजे ते वारा घालतो का नाही आपण पालखीच्या मागे फिरवतात तो कुंचा. आणि आम्ही निरंतर त्या पांडुरंगाला त्या कुंच्यानी हवा घालतोय. आमचा जीव बरं का, पण आमचं मन विसरून गेलं ते. आणि नाथ महाराज जागृत करून देतात. तुम्ही तुमच्या देवाजवळच आहात, इकडे तिकडं नाही. त्या हृदयस्थ परमात्म्याला तुम्ही निरंतर पाहत असता, निरंतर बघत असता, पण तुम्ही विसरून गेलाय. आणि तेच सांगताना अभंगाचं शेवटचं चरण. आत्मनिवेदन भरीत रोडगा न्योतील हारोहारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा न्योतील हारोहारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी. एका जनार्दनी खंडेराया त्यावर कुंजवारी. धन्य खंडेराया त्यावर कुंजवारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी. वारी म्हणजे नित्य निरंतर देवाचं स्मरण करणं, दुसरं काही नाही. बरं फक्त पंढरपूरला जाणाराच वारकरी असं नाही. जो निरंतर देवाचं चिंतन करतो तो सुद्धा वारकरी. ज्ञानोबा आहे. आणि देवाला आळवताना खूप सुंदर असं आळवतात वेगळ्या वेगळ्या शैलीमध्ये है ना. एके ठिकाणी आळवले ज्ञानोबा रायांनी आणि विरहीने सुंदर असं. रोज आपण जर एकदा जरी निर्लज्ज होऊन त्या ज्ञानोबाराच्या भाषेत जर देवाला आळवलं का नाही, मरेपर्यंत एकदा तरी पांडुरंगाला येऊन आपल्याला भेटावं लागेल अशा त्या विरहिणीमध्ये. आणि अलौकिक असं सामर्थ्य आहे. रंगाई ओ रंगाई ठाई के ठाई माझे माझे कृष्णाई कान्हाई रंगाई. सुंदर असं ज्ञानोबारायांची रचना आहे. केवळ आपल्याला जागृत करण्यासाठी संतांनी हे सगळं काय धारण केलं नाही का. काय पडले त्यांना एवढं सगळं करायचं. केवळ तुमचं आमचं कल्याण व्हावं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. एवढा उपद्व्याप विठोबार
लागा सोहम वाघा प्रेम नगरा वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. नाथ महाराज सांगतात सावध व्हा संसारातून आणि देवाला आता कैवारी करा, आपलं करा. जगामध्ये काही खरं नाही दुसरं. बरं किती घरं घेतली किती जागा घेतल्या तरी इथंच राहणार आहे आणि सगळं आपण लवकर आपल्याला तेवढीच जागा एक शेवटची तिकडं वड्याच्या किडाला आणि तिथलंच पाणी पाजतात हो शेवटी. अवघड काम आहे. त्यामुळं किती नाटकं केली तरी एक दिवस कार्यक्रम आपला होणार आहे. त्याच्या आधी थोडंसं आणि देव कैवारी करा असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. साधू संतांनी आणि आपल्याला एवढा उपद्व्याप करून ही अशी ही जी सप्त्याची वगैरे जी प्रेरणा दिलेली आहे ती केवळ त्याच्यासाठीच की आमची जागृती व्हावी, आमचं कल्याण व्हावं. याच्यापेक्षा जास्त काय हेतू आहे त्यांचा, आहे ना. कळकळ होती त्यांना. हे बिचारे जीव असे भरकटच चाललेत त्याच्यासाठी एवढा मोठा उपद्व्याप, एवढे मोठे सप्ते आणि एवढे मोठे. आणि बरं माझं एक अशी विनंती आहे नरेगावच्या कार्यकर्त्यांना, मी गावातलाच आहे. आपल्या गावचं नाव खराब होतं बरं. वारकऱ्यांना हॉटेलमध्ये जेवायला घालणं चुकीचं असतं. काहीतरी एखादं शेड मारा, खूप पैसे येतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना जेवायला. ज्ञानोबारायांची लेकरं तिकडून आळंदीवरून येतात, साऱ्या महाराष्ट्रभर फिरतात नऱ्याचं नाव खराब करत. तसं नका करू, कुणी तसं करूही नका. आणि आपल्या खास करून मंडळाने ती व्यवस्था करावी. काही मोठं नसतं, किती खर्च होतो असा. इथंच पैसे जायचे, इथंच सगळं राहायचं. हां, त्यापेक्षा एक सुंदर असं शेड मारा आणि पुढच्या वर्षी लोक आणि चांगलं झालं पाहिजे सगळ्यांचं.